आपल्या लाडक्या बाप्पाचा आगमन सोहळा आज सगळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आपल्याला साजरा करताना पाहायला मिळतं आणि आपण समोर बघू शकतो आहे माझगावचा हा मोर्या आहे। यंदाचं 78वं वर्ष आहे आणि आपल्यासोबत सरचिटणीस आहेत या मंडळाचा। आपण त्यांच्याशी बातचीत करूया। काय वैशिष्ट्य आहे तुमच्या मंडळाचं आणि काय एकूण सांगितलं की आपलं 78वं वर्ष आहे। आपला नारळवाडी विभाग म्हणजे माझगाव आज चारी बाजूने मुस्लिम बांधवांनी पूर्ण घेरलेला विभाग आहे, पण आपल्या उत्सवामध्ये मुस्लिम बांधवही तेवढ्याच सक्रियतेने आपल्याला मदत करतात, तेही आपल्या उत्सवामध्ये पूर्णपणे सामील होतात आणि हीच आमची खासियत आहे की आम्ही म्हणजे एक युनिटीचा मेसेज जो आहे तो जगापर्यंत पोहोचवतोय। एकूण पाहायचं तर काय यंदाचा देखावा तुमच्याकडे विशेष असणार आहे? यंदाचा आपण जे आत्मलिंग आहे की रावण त्यांचे आत्मलिंग घेऊन जात होता, त्यांना वरदान होतं, पण त्याचा मिसयूज होऊ नये म्हणून गणपती बाप्पा एक बालब्राह्मणाचं रूप घेऊन त्यांच्याकडे गेले आणि ती पिंडी खाली ठेवली। ही आपली एक मुळात कॉन्सेप्ट आहे। तुम्ही जेव्हा याल दर्शनासाठी तेव्हा तुम्हाला ती प्रॉपर कॉन्सेप्ट आणि प्रॉपर जे आहे ते तुम्हाला कळेल त्या टायमिंगला। तर आपण समोर बघू शकतो आहे एकूण ही बापाची मूर्ती आहे। साधारण किती फुटाची मूर्ती आहे? ही आपली एक 22 फूट आहे। ट्रॉली पकडून आपण 24.5 फूट पर्यंत जातो। काय वैशिष्ट्य आहे मूर्तीचं? मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे मुंबईचे सुप्रसिद्धीकार जे मूर्तिकार आहेत राजन खातू, त्यांचे चिरंजीव जे निखिल राजन खातू आहेत त्यांनी ती मूर्ती साकारलेली आहे। मला ते त्या जर का पाहायचं तर एकूणच त्या याच्यावर ते संपूर्ण रेखीव कोरीव काम देखील पाहायला मिळतं आहे। वेगळं पण काय म्हणायचं याच्यामध्ये जर बघायला गेलं तर विविध एलिमेंट्स ॲड केलेले आहेत। जसे बेलाचे पान आहे, शंकराला बेलाचं पान आवडतं। जसं आत्मलिंग म्हणजे शंकराचं रूप, तर आपल्याकडे शंकराची पिंडी पण आहे। त्याच्यानंतर खाली आपल्याकडे नंदीसुद्धा विराजमान आहे। वरती म्हणजे मेडिटेशन करताना रावणसुद्धा आहे। सो बेसिकली ती एक प्रॉपर कॉन्सेप्ट आहे, ती जी एक स्टोरी आहे आत्मलिंगाची ना, ती आपण ती दाखवण्याचा इकडे प्रयत्न केलेला आहे। नक्कीच नेमका देखावा यांचा कसा असणार आहे, त्या संपूर्ण त्याचं रूप आहे, ते चित्र आहे, ते या संपूर्ण मूर्तीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। साधारणपणे 22 फुटाची ही संपूर्ण मूर्ती आहे आणि एकूणच आगमन सोहळा संपूर्ण या गणेशोत्सवा संदर्भात जर का पाहायचा तर तो जंगी मिरवणूक जी आहे ती आपल्याला सध्या होताना पाहायला मिळते। कॅमेरामॅन हेमंत कदमसह अभिषेक मुराळ, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।